नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाचा लाभ घेण्यासाठी जवळजवळ राज्यातील 2 कोटी महिलांनी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे आणि आता शासनाकडून या अर्जांना मंजुरी देण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे त्यांच्या चुकीमुळे रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत। या योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरत असताना बऱ्याचशा महिलांकडून भरपूर महत्त्वाच्या चुका या झालेल्या आहेत आणि त्या चुकांमुळेच या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत, म्हणजेच अपात्र झालेले आहेत। मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन अर्ज बऱ्याचशा महिलांनी घरूनच आपल्या मोबाईलवरून भरलेला आहे आणि मित्रांनो हे अर्ज भरत असताना सुरुवातीला महिलांनी खूपच घाई केली, त्यामुळे या घाई गडबडीमध्ये बऱ्याचशा महिलांकडून ऑनलाईन अर्ज भरत असताना भरपूर चुका झाल्या आणि त्या चुकांमुळेच बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत। तर महिलांच्या कोणत्या चुकांमुळे या ठिकाणी त्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत, म्हणजेच अपात्र झालेले आहेत, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। आणि जर तुम्ही सुद्धा त्या चुका केलेल्या असतील आणि अजून तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तुम्ही त्या चुका लगेच दुरुस्त करून घ्यायच्या आहेत, अन्यथा तुमचा सुद्धा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही ती चूक दुरुस्त करून घेतली तर तुमचा अर्ज 100% मंजूर होईल। तर कोणकोणत्या चुका महिलांकडून झालेल्या आहेत चला जाणून घेऊया। तर मित्रांनो नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांनी ऑनलाईन अर्ज भरत असताना बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली जी चूक आहे मित्रांनो ती आहे त्यांच्या नावाची चूक। मित्रांनो आधार कार्डवरती जसे नाव आहे तसेच्या तसे आपल्याला या ठिकाणी टाकायचे असते, परंतु बऱ्याचशा महिलांचा इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्या कारणाने त्यांच्या नावात सुद्धा त्यांची चूक झालेली आहे। म्हणजेच जे नाव त्यांच्या आधार कार्डवरती आहे जशी स्पेलिंग आहे तशीच्या तशी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी लिहायची होती, परंतु बऱ्याचशा महिलांकडून या ठिकाणी चुका झालेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढची जी चूक आहे मित्रांनो पत्ता चुकीचा। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आधार कार्डवरती जसा तुमचा पत्ता आहे तसाच पत्ता तुम्हाला या ठिकाणी द्यायचा असतो, परंतु बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी आधार कार्ड दुसरीकडचे असते आणि सध्या ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणीचा पत्ता दिलेला असल्या कारणाने या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत। म्हणजेच आता तुम्हाला या ठिकाणी फॉर्म दुरुस्त करताना तुमच्या आधार कार्डवरती जो काही पत्ता असेल तोच तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांनी मित्रांनो पुढची जी चूक केली आहे ती आहे बँक डिटेल भरताना। त्यांच्या बँकेची डिटेल या ठिकाणी भरत असताना बऱ्याचशा महिलांकडून बँकेचे नाव वेगळे आणि अकाउंट नंबर वेगळ्या बँकेचा, तसेच या ठिकाणी बँक होल्डरचे नाव म्हणजेच खातेधारकाचे नाव सुद्धा या ठिकाणी महिलांकडून चुकीचे झालेले आहे। त्याच्यानंतर महिलांकडून पुढची जी चूक झाली आहे मित्रांनो ती आहे डॉक्युमेंट्स अपलोड करते वेळेस। मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट्स हे अपलोड करत असतो त्यावेळेस जर या ठिकाणी तुमच्याकडे अशा पद्धतीने आधार कार्ड असेल तर तुम्हाला आधार कार्डच्या दोन्ही बाजू अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तसेच जर तुमच्याकडे असे आधार कार्ड असेल तर या ठिकाणी फक्त पहिली बाजू सुद्धा तुम्ही अपलोड केली तरी चालणार आहे, परंतु बऱ्याचशा महिलांकडे असे आधार कार्ड असताना म्हणजेच असे छोटे आधार कार्ड असताना सुद्धा त्यांनी फक्त आधार कार्डची एकच बाजू अपलोड केलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी जर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करत असाल तर बऱ्याचशा महिलांनी फक्त रेशन कार्डची एकच बाजू या ठिकाणी अपलोड केलेली आहे, त्यामुळे सुद्धा त्यांचे फॉर्म हे रिजेक्टमध्ये आलेले आहेत। त्याच्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी 15 वर्षाचा पुरावा म्हणून या ठिकाणी मतदान कार्ड हे अपलोड करत असाल तर मतदान कार्डचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने दोन्ही बाजू अपलोड करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजू जर तुमच्या नसतील फक्त एकच बाजू असेल तर तरी सुद्धा तुमचे फॉर्म हे अपात्र ठरवण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी या कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करत असाल तर झेरॉक्स ही तुम्हाला अतिशय क्लिअर असली पाहिजे, कारण की मित्रांनो या ठिकाणी जर आपण अपलोड झेरॉक्स करून करत असाल तर झेरॉक्स ही स्पष्ट असणे हे गरजेचे असते। त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही डॉक्युमेंटची झेरॉक्स करून अपलोड करत असाल तर या ठिकाणी व्यवस्थित आणि क्लिअर झेरॉक्स तुम्हाला अपलोड करायची आहे। तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग मध्ये दाखवत आहेत आणि ज्या महिलांकडून अशा प्रकारच्या चुका ह्या झालेल्या असतील तर त्यांना या ठिकाणी एकदा फॉर्म एडिट करण्याचा ऑप्शन असतो। त्यामुळे तुम्ही जर या चुका केलेल्या असतील आणि तुमचा फॉर्म जर पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तुम्ही या चुका लगेच दुरुस्त करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ज्यावेळेस तुमचा फॉर्म तपासला जाईल तर त्यावेळेस तुमचा फॉर्म 100% मंजूर होईल, रिजेक्ट होणार नाही। त्यामुळे तुम्ही या सर्व बाबी चेक करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारच्या चुका जर तुमच्याकडून सुद्धा झालेल्या असतील तर तुम्ही त्या लगेच दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये, कारण की शासनाकडून काढण्यात आलेला 25 जुलै 2024 रोजीचा GR नुसार जर तुमचा फॉर्म अपात्र झाला तर ज्या कारणांमुळे तुमचा फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेला असेल
त्याची पूर्तता करून तुम्ही या ठिकाणी पुन्हा तुमचा फॉर्म हा सबमिट करू शकता आणि त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा या ठिकाणी मंजूर केला जाईल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शासनाचा GR नुसार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल। म्हणजेच या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्याची जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार या ठिकाणी जर तुमचा फॉर्म हा अपात्र झाला आणि तुम्ही त्या त्रुटींची पूर्तता केली आणि फॉर्म पुन्हा सबमिट केला तर या ठिकाणी मंजुरीची जी कार्यपद्धती आहे त्याप्रमाणेच तुमचा या ठिकाणी फॉर्म हा मंजूर केला जाईल। त्यामुळे मित्रांनो, जेवढ्या पण महिलांचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले असतील, अपात्र झालेले असतील, तर त्यांना सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाहीये। त्यांना पुन्हा या ठिकाणी अर्ज हा सबमिट करण्याचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत आणि तो सुद्धा अर्ज तुमचा मंजूर केला जाईल। त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। परंतु ज्यांचे फॉर्म आता या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहेत त्यांच्याकडून जर या चुका झालेल्या असतील तर त्यांनी या ठिकाणी आपला फॉर्म हा एडिट करून दुरुस्ती करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना पुन्हा फॉर्म सबमिट करण्याचे टेन्शन हे राहणार नाही।